झी 24 तासनं उघडकीस आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहाराप्रकरणी दिग्विजय पाटलांची 2 डिसेंबरला चौकशी झाल्याची सूत्रांची माहिती। चौकशीबाबत गोपनीयता का? पोलिसांच्या चौकशीवर सवाल। झी 24 तासनं उघड केलेल्या जमीन गैरव्यवहाराप्रकरणी गुन्हा दाखल असताना दिग्विजय पाटील परदेशात गेलेच कसे? अंजली दमानिया यांचा सवाल। दिग्विजय यांच्या परदेशवारीला परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यावरही कारवाईची मागणी। झी 24 तासनं उघड केलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी एफआयआर मध्ये पार्थ पवारांचं नाव का नाही? अंजली दमानिया यांचा सवाल। अधिवेशनामुळे शीतल तेजवानीवर अटकेची कारवाई केल्याचाही दावा। शीतल तेजवानीला आज कोर्टामध्ये हजर करणार। जिल्हाधिकाऱ्यांची फसवणूक आणि नजराणा भरण्याचा बहाणा केल्यानं तेजवानीला बेड्या, तर पार्थ पवारांवर कारवाई कधी? राजू शेट्टींचा सवाल। अतिरिक्त मुख्य सचिव खारगे समितीला 1 महिन्याची मुदतवाढ। अहवाल आला असता तर अधिवेशनात अजित पवारांचा राजीनामा मागता आला असता। अंजली दमानिया यांचं वक्तव्य। राज्य निवडणूक आयोगाची आज सर्व पालिका आयुक्तांसोबत बैठक। महापालिका निवडणूक तयारी, मतदार याद्यांबाबत बैठकीमध्ये चर्चा होणार। जिल्हा परिषदांआधी महापालिका निवडणुका घेण्याच्या हालचाली। आज होणाऱ्या बैठकीला सर्व पालिका आयुक्त हजेरी लावणार। आरक्षण मर्यादा ओलांडल्यानं मिनी विधानसभेच्या कार्यक्रमात बदलाचे संकेत। संभाजीनगरात साई कॉलेजच्या चुकीमुळे 133 विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहण्याची शक्यता। कॉलेजनं परीक्षा शुल्क न भरल्यानं विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळालं नाही। राज्यातील संपूर्ण बाजार समित्या उद्या बंद। व्यापाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईसह राज्यातील सर्व बाजार समित्या उद्या बंद राहणार। सर्वांना समान कायदा करा, व्यापाऱ्यांची मागणी। आज रात्री आकाशात सुपरमून दिसणार। चंद्र 14% मोठा आणि 30% तेजस्वी दिसणार। संध्याकाळी 5:18 चंद्रोदय। रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन 2 दिवसीय भारत दौऱ्यावर। पुतीन यांच्यासह रशियाचे अनेक मंत्रीही भारतामध्ये येणार। तर भारत रशिया एकमेकांचे लष्करी तळ वापरू शकणार। संरक्षण कराराला रशियन संसदेची मान्यता।